तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, लोकप्रिय मानव निर्मिती हुसेन सागर तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा या ठिकाणी आपल्याला तलाव दिला आहे हुसेन सागर तलाव, तर जो कोणत्या ठिकाणी स्थित आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे। आणि मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा हुसेन सागर तलाव जो आहे तो कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर हैदराबाद या ठिकाणी आहे। पहा हुसेन सागर तलाव स्थित आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये देखील पोस्ट केला होता। त्यातील जवळपास 23% विद्यार्थी जे आहेत हे चुकीचं उत्तर देत होते। लक्षात ठेवा, त्यांनी लक्षात ठेवायचं की हैदराबाद या ठिकाणी आहे हुसेन सागर तलाव, ऑप्शन क्रमांक 1। यानंतरचा प्रश्न आहे, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। पहा उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर उत्कर्षाचा विरुद्धार्थी शब्द होतो अपकर्ष, ऑप्शन क्रमांक 4। मित्रांनो आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। आणि यापूर्वी आपण पहा 9 वनरक्षक भरतीवरती प्रश्न बनवले आहेत पहा, जे की 9 प्रश्नपत्रिका आहेत की त्यावरती व्हिडिओ बनवले आहेत, त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारकांना लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते? पहा खालीलपैकी लोकहितवादी या नावाने कोणाला किंवा कोणत्या समाज सुधारकाला ओळखलं जात होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर गोपाळ हरी देशमुख यांना ओळखलं जात होतं। पहा लोकहितवादी या नावाने। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पहा तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, हाच आपल्याला वनरक्षक भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता। त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वप्रथम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कानपूर या ठिकाणी स्थित आहे। पहा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल, ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, डॅशच्या शिफारशीनुसार संविधान सभेची रचना करण्यात आली होती? पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे। तर खालीलपैकी अशी कोणती समिती होती किंवा कोणती योजना होती त्यांच्याद्वारे जे आपलं संविधान सभा आहे तर त्यांच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली होती त्याची रचना? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कॅबिनेट मिशन योजना जी 1946 ची होती, तर पहा त्याच्या अंतर्गत किंवा त्याच्या शिफारशीवरून संविधान सभेची रचना करण्यात आलेली होती। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। आणि मित्रांनो हे जे आपण पूर्ण उत्तर घेत आहोत पहा हे TCS पॅटर्नचे उत्तर आहेत, म्हणजे जे वनरक्षक भरती 2019 ला झाली होती। पहा वनरक्षक भरती 2019 ला जी झालेली होती तर त्याचेच हे प्रॉपर असणारे प्रश्न उत्तर आहेत। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे? तर पहा विरुद्धार्थी शब्दाची पण बरोबर असणारी जोडी, आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 संक्षिप्त आणि विस्तृत हे जे आहे तर हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे, कारण ही जी जोडी आहे ही बरोबर जोडी आहे। यामध्ये समृद्धी आणि भरभराट जे आहे हे समानार्थी शब्द आहे, चौकशी विचारपूस समानार्थी आहे, पुष्प सुमन आणि फूल असं जरी विचारलं तरी तो समानार्थी शब्द आहे। तर जे 3 ऑप्शन दिलेले आहेत शेवटचे 2, 3 आणि 4 ऑप्शन हे सर्व समानार्थी शब्द आहेत। पहा समानार्थी शब्द आहेत, आणि विस्तृत आणि संक्षिप्त हे जे आहेत तर हे विरुद्धार्थी शब्द आहेत। त्यामुळेच पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मानवी रंग उंची आणि शारीरिक स्वरूपामध्ये डॅशमुळे भिन्नता येते? पहा मानवाचा जो रंग आहे, जी उंची आहे आणि जो शारीरिक स्वरूप आहे किंवा शारीरिक जे असणारं स्वरूप आहे दिसण्याचं तर ते कशामुळे वेगवेगळं असतं? भिन्न म्हणजेच काय तर वेगळं का ठरतं? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर जनुकीय विविधता म्हणजेच पहा DNA मुळे, लक्षात ठेवा DNA मुळे माणसाचा रंग, त्याची उंची, त्याच्या शरीरामध्ये जो स्वरूप आहे शरीराचं हे वेगळं असतं। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा आपल्याला, कारण हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा वनरक्षक भरतीला हाच प्रश्न 2019च्या
जवळपास 3 वेळा विचारण्यात आलेला होता. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न 2021ला 1 वेळा विचारण्यात आलेला होता, म्हणजे ती 23ला करण्यात आली होती. तर पहा, भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे हे भारतातील आपल्या पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द ओळखायचा आहे. तर पहा, आपल्याला प्रश्न काय आहे, भूतकाळात केलेल्या चुका पुढे आपल्यालाच डॅश लागतात. तर या ठिकाणी आपल्याला कोणता शब्द योग्य असणार आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर निस्ताराव्या लागतील. लक्षात ठेवा, भूतकाळात ज्या काही चुका केल्या त्याच आपल्याला पुढे निस्ताराव्या लागतील, अशी ही आपली रिकामी जागा योग्य होणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य खालीलपैकी कोण नव्हते? पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे. तर जी संविधानाची मसुदा समिती होती, तर खालीलपैकी कोण त्याचं सदस्य नव्हतं? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे जे होते पहा, संविधान समितीच्या मसुदा समितीचे एक सदस्य नव्हते, म्हणजे त्या बॉडीमध्ये ते नव्हते. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल पंडित नेहरू. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात हायस्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता बनला आहे? पहा, प्रश्न महत्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला समाज कल्याण ऑफिसमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. पहा, जो समाज कल्याण विभागाची जी परीक्षा झाली त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. तर भारतामध्ये हायस्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर याचं प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर इडुक्की हा जो आहे हा केरळमधील जिल्हा आहे, की जो भारतामध्ये आपल्या हायस्पीड ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्क असणारा भारतातील पहिला जिल्हा म्हणून तो बनलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. केरळ राज्य आहे, इडुक्की हे जिल्हा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, समुदर्शक शब्द ओळखायचा आहे. जसा उपकरणांचा संच असतो तसा गवताचा काय असतो? पहा, या ठिकाणी आपल्याला एक समूह दाखवलेला आहे, तर तो उत्तर सांगायचा आहे. जसा उपकरणांचा काय असतो, तर उपकरणांचा असतो पहा संच, त्याच पद्धतीने गवताचा काय असतो? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर गवताचा असतो पहा भारा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुकनायक हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केले आहे? पहा, मुकनायक नियतकालिक जे आहे हे खालीलपैकी कोणी सुरू केलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे पहा मुकनायक या नावाचं नियतकालिक. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, महर्षी या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा, महर्षी शब्दाचा संधी विग्रह. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, महा अधिक ऋषी. पहा, महा अधिक ऋषी म्हणजेच कोण, तर महर्षी. आणि मित्रांनो, हे जे काही महत्त्वाचे असणारे म्हणजे दरवेळी आपल्याला परीक्षेत विचारले जाणारे जेवढे काही संधी विग्रह आहेत, पहा यामध्ये जवळपास असे 100 ते 150 संधी विग्रह आहेत, हे आपल्याला नेहमी सरळ सेवेमध्ये विचारले जातात. तर त्यावरही आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर पहा, महर्षी या शब्दाचा संधी विग्रह काय होईल? महा अधिक ऋषी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चिकनकारी भरतकाम हे कोणत्या शहरापासून प्रसिद्ध झालेले आहे? पहा, चिकनकारी भरतकाम हे जे आहे हे खालीलपैकी कोणत्या शहरापासून प्रसिद्धीस आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर लखनौ या शहरापासून प्रसिद्धीस आलेलं आहे पहा चिकनकारी भरतकाम. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था डॅश यांनी स्थापन केलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला आता लक्षात ठेवा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला वनरक्षक मध्ये विचारण्यात आलेला होता. आणि 2023ला जी हे झालेली आहे कंबाईन झालेली आहे, त्यामध्ये देखील हा एक वेळा याचा उल्लेख करण्यात आलेला होता. तर पहा, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली आहे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? पहा, भारतातील पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे किंवा कोणाला ओळखलं जातं?
मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर जे रामदेव मिश्रा आहेत पहा, रामदेव मिश्रा यांना भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो हे जे काही सर्व प्रश्न आहेत हे जर आपल्याला पूर्ण डीप मध्ये पाहायचे असतील, म्हणजे प्रत्येक ऑप्शनचं जर आपल्याला एक्सप्लेनेशन पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पहा. आपलं दुसरं चॅनल आहे नोकरी इन्साइडर या नावानं, त्यावर आपण हे पूर्णपणे व्हिडिओ घेत आहोत. या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त रिव्हिजन म्हणून या ठिकाणी हे प्रश्न उत्तर घेत आहोत. आणि पूर्ण जर आपल्याला एक्सप्लेनेशन पाहायचं असेल तर त्या चॅनलला जाऊन देखील आपण सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. पहा तर शब्दाचा समूह कोणता आहे? संध्याकाळी भोजनोत्तर परिसरात सहज फिरणे. म्हणजे संध्याकाळी ज्यावेळी आपलं जेवण होतं तर जेवण झाल्याच्या नंतर आपण एखाद्या जवळच्या परिसरात फिरतो तर त्या फिरण्याला काय म्हटलं जातं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर त्याला शतपावली असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला नेहमी जे कोडं असतं पहा, सोडवण्यासाठी पेपरमध्ये दिलेलं जे कोडं असतं त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो. आणि हाच प्रश्न आपल्याला जी तलाठी भरती झाली होती पहा 2016 मध्ये, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर संध्याकाळी भोजनोत्तर परिसरात सहज फिरणं त्याला म्हटलं जातं शतपावली. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील राज्यांपैकी कोणते राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही? पहा नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नसणारं राज्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर राजस्थान हे जे राज्य आहे पहा हे नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही. यामध्ये गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे. राजस्थान येत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लोकशाही ही लोकांचे सरकार, लोकांद्वारे आणि लोकांसाठी अशी कोणी परिभाषित केली होती? पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक लोकशाहीची व्याख्या दिलेली आहे, लक्षात ठेवा. तर व्याख्या समजून घ्या. लोकांचे सरकार म्हणजेच काय? तर लोकशाही म्हणजे काय असतं? तर लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनीच बनवलेलं जे सरकार आहे, लक्षात ठेवा. तर त्याचं उत्तर काय असणार आहे किंवा ती जी व्याख्या आहे ती कोणी केली आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर अब्राहम लिंकन यांनी केलेली एक व्याख्या आहे पहा. लोकांचे सरकार जे आहे ते लोकांसाठीच आणि लोकांनीच तयार केलेलं सरकार असावं, त्याला म्हटलं जातं लोकशाही. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. अब्राहम लिंकन यांनी केलेली व्याख्या आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा समानार्थी शब्दाची पण कशी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर शिकस्त आणि शिस्त ही जी आहे तर ही जोडी चूक आहे, म्हणजेच आपलं योग्य उत्तर हेच असणार आहे. यामध्ये पहा शिकस्तची जर समानार्थी जर आपल्याला विचारली असती तर या ठिकाणी हार किंवा पराजय किंवा पराजित असा आला असता शब्द. शिकस्तची समानार्थी लक्षात ठेवा शिस्त हा होत नाही, त्यामुळेच पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. या ठिकाणी मित्रांनो पहा समानार्थाचे शब्द आहेत तर क्षुधा भूक समान आहे, कृश बारीक समान आहे, उदर आणि पोट या ठिकाणी उदार झालेलं आहे पण उदर आणि पोट हे देखील समानार्थी असणारे शब्द आहेत. या ठिकाणी शिकस्त या ठिकाणी हार किंवा पराजय पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी म्हटले जाते? पहा जागतिक योग राजधानी किंवा योगा राजधानी आहे ते उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर ऋषिकेश या शहराला म्हटलं जातं पहा जागतिक योगा राजधानी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अजिंठा वेरूळ येथील गुफांची देखभाल कोणत्या संस्थेमार्फत करण्यात येते? मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. पहा अजिंठा आणि वेरूळ या ठिकाणी ज्या गुहा आहेत तर त्यांची देखभाल जी आहे तर ही कोणती संस्था करते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर भारतीय पर्यटन विकास महामंडळ जे आहे तर यांच्याद्वारे त्या ठिकाणच्या अजिंठा आणि वेरूळ ज्या गुहा आहेत त्या ठिकाणी त्यांची देखभाल करण्यात येते. कोणामार्फत? भारतीय पर्यटन विकास महामंडळाद्वारे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो यावर अजून एक प्रश्न आपल्याला हा नेहमी विचारला जातो. अजिंठा आणि वेरूळ ह्या ज्या लेण्या आहेत किंवा ह्या ज्या गुहा आहेत तर ह्या कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतात किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? लक्षात ठेवा या ठिकाणी आता थोडासा कन्फ्यूज होणारा प्रश्न येणार आहे, कारण जे काही आपले यावर्षी भरती देणारे नवीनच असणारे विद्यार्थी आहेत बाय चान्स असा जर प्रश्न विचारला किंवा दुसऱ्या परीक्षेमध्ये जर हा प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आता ऑप्शन आपल्याला थोडंसं चेंज झालेलं दिसेल. तर लक्षात ठेवा जर हा प्रश्न जर 2022च्या आधी आला असता अजिंठा आणि वेरूळ ज्या लेण्या आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर पहा त्या ठिकाणचं उत्तर झालं असतं औरंगाबाद.
पण हाच जर प्रश्न 2022 म्हणजे 2022च्या नंतर विचारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी औरंगाबाद हा शब्द नसणार आहे, त्या ठिकाणी असणार आहे छत्रपती संभाजीनगर. कारण औरंगाबाद जे आहे तर औरंगाबादचं नवीन नाव ठेवण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर, त्यामुळे ऑप्शनमध्ये नेहमी हेच नाव आपल्याला दिसणार आहे. औरंगाबादवर अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो की औरंगाबाद जिल्ह्याचं जुनं नाव, जुनं म्हणजे प्राचीन नाव काय होतं, तर पहा खडकी हे जे आहे हे प्राचीन नाव होतं, लक्षात ठेवा. आणि नवीन जे नाव आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे धूळबेट होणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे. पहा धूळबेट होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर एखाद्याशी उभी झालेली अल्प वेळेतील जी भेट आहे त्याला म्हटलं जातं पहा धूळ भेट होणं. म्हणजे एखाद्याला आपण लवकरात लवकर समोरासमोर भेटतो आणि कमी वेळामध्ये ती भेट असते तिला म्हटलं जातं धूळ भेट होणे. आणि मित्रांनो हे जे काही महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात आलेले त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन ते देखील पाहून घ्या. कारण जी 2019ला जी भरती झालेली आहे त्यामध्ये पहा 3 समानार्थी, 3 विरुद्धार्थी, 2 वाक्प्रचार, 1 शब्दसमूह आणि 1 आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पहा असे महत्त्वाचे आपल्याला 10 ते 12 मार्क जे आहेत हे सरळ विचारण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे. पहा गोदावरी नदीवरती असलेलं महाराष्ट्रातील धरण कोणतं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर जायकवाडी हे जे धरण आहे हे महाराष्ट्रात असून आपल्या गोदावरी नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. आणि जायकवाडी लक्षात ठेवायचं मित्रांनो हे जे आहे तर हे पैठण या तालुक्यात आहे, म्हणजे पैठण या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे पहा जायकवाडी. आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर पहा छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे तर या जिल्ह्यामध्ये येतं पहा जायकवाडी धरण, लक्षात ठेवा. आणि नदी कोणती आहे तर गोदावरी नदी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहा म्हण आपल्याला दिलेली आहे की कोंड्याचा डॅश खाणे. कोंड्याचा डॅश खाणे म्हणजेच या ठिकाणी पहा एक आपल्याला रिकामी जागा आहे तर त्या ठिकाणी कोणता शब्द येईल. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर कोंड्याचा मांडा करून खाणे हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतर प्रश्न आहे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे. मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे की भारताचं जे पूर्णपणे संविधान आहे पहा भारताचं संविधान हे जे आहे हे प्रत्येक देशाकडून थोडं घेऊन आधारित करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की भारताच्या संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर कॅनडा हा जो देश आहे पहा कॅनडा या देशाकडून संघराज्य व्यवस्था ही जी आहे ही भारताने आपल्या स्वीकारलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. पहा शब्दसमूह काय दिलेला आहे तर न्याय देण्याच्या बाबतीमध्ये कठोर असणारा त्याला काय म्हटलं जातं. एखादा व्यक्ती किंवा कोणी जर न्याय देण्याच्या बाबतीमध्ये कडक नियम त्याचे जर तो पालन करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर त्याला न्यायनिष्ठुर असं म्हटलं जातं की जो न्याय देण्याच्या बाबतीमध्ये कडक असतो. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अयोध्येश या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. तर आपल्याला पहा 2019ला वनरक्षक भरतीमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 2 वेळा संधी विग्रह दिलेले आहेत. 2 किंवा 3 वेळा आपल्याला समानार्थी शब्द दिलेले आहेत आणि 2 किंवा 3 वेळा आपल्याला विरुद्धार्थी शब्द देखील दिलेले आहेत. वाक्प्रचार म्हणी हे जवळपास 2-2 वेळा आलेला आहे, त्यामुळे हे प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत. 10 ते 12 मार्क आपल्याला हे इझी मिळणारे मार्क्स आहेत. तर अयोध्येश या शब्दाचा संधी विग्रह काय होईल. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर अयोध्या अधिक ईश म्हणजेच काय होईल पहा अयोध्येश हा जो आहे तर अयोध्येश हा संधी विग्रह होणार आहे. लक्षात ठेवा अयोध्या अधिक ईश. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची वितरिका आहे. पहा गंगा नदीची वितरिका असणारी नदी कोणती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर हुगळी नदी जी आहे पहा हुगळी नदी गंगा नदीची वितरिका आहे. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या भारत गौरव रत्नश्री पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे.
मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा पण 2023च्या करंट अफेअर्स वरती हा लेटेस्ट प्रश्न घेतलेला आहे आणि यातील जे शेवटचे 4 ते 5 प्रश्न असणार आहेत हे आपण 2023च्या करंट अफेअर्स वरती म्हणजे चालू घडामोडीवरती घेत आहोत. तर पहा, केंद्र सरकारच्या भारत गौरव रत्नश्री पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर महेश शेंडगे हे जे आहेत यांना भारत गौरव रत्नश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहिली क्लब विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होणार आहे? पहा, पहिली क्लब विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जी आहे ही कोणता देश आयोजित किंवा कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 USA म्हणजेच पहा अमेरिका. लक्षात ठेवा, तर या देशामध्ये होणार आहे पहिली क्लब विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल अमेरिका. यानंतरचा प्रश्न आहे, WHO सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पहा, WHO याच्या सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर भूषण पटवर्धन यांची निवड झालेली आहे पहा WHOच्या सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदावरती. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? मित्रांनो, यावर आपल्याला नेहमी प्रश्न हा महत्त्वाचा असतो. पहा, जेवढे काही आपले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतात तर त्यांच्या आत्तापर्यंतचे आपण सर्व अध्यक्ष देखील लवकर त्याच्यावरती व्हिडिओ घेऊ. तर या ठिकाणी प्रश्न आहे की 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर डॉक्टर रवींद्र शोभणे हे जे आहेत हे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, बाणाने दाखवलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, म्हणजेच नकाशावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपल्याला या ठिकाणी हा जिल्हा दिलेला आहे, तर तो जिल्हा ओळखायचा आहे की कोणता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर तो जळगाव हा जिल्हा आहे. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. तर यावर आपल्याला मित्रांनो प्रत्येक जेवढे काही 36 जिल्हे आहेत तर कोणत्या ठिकाणी कोणता जिल्हा आहे यावर देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.